फ्रेंड्स, मी अबुली तुम्हा सगळ्यांचं स्टडी विथ अबुली या यूट्यूब चॅनलला मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, या चॅनलला आपण क्लास 11चा सब्जेक्ट फिजिक्स स्टार्ट करणार आहोत आणि या सब्जेक्ट फिजिक्सचा जो चॅप्टर फर्स्ट मेजरमेंट याची स्टार्टिंग आजच्या व्हिडिओपासून करणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ह्या चॅप्टरचा टॉपिक बघूया, म्हणजेच इंट्रोडक्शन. ह्या चॅप्टरचं इंट्रोडक्शन आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. फ्रेंड्स, ह्या चॅनलवर भरपूर सगळे व्हिडिओ मी बनवलेले आहेत, तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की मिळेल. तर चला तर आपण आपला टॉपिक स्टार्ट करूया. इंट्रोडक्शनमध्ये फर्स्टली आपण बघूया फिजिक्स. व्हॉट इज फिजिक्स? फिजिक्स म्हणजे काय? फिजिक्स इज अ क्वांटिटेटिव्ह सायन्स. क्वांटिटेटिव्ह सायन्स म्हणजे जे काही फिजिकल एक्सपेरिमेंट असतात, त्यामध्ये त्याचं कन्क्लुजन आपण न्यूमरिकल डाटा थ्रू काढतो. कशा थ्रू काढतो? न्यूमरिकल डाटा थ्रू. आणि हे न्यूमरिकल डाटा थ्रू काढतो, त्याच्यामुळे त्याला त्यांचं जे स्पेसिफिकेशन आहे ते व्यवस्थित मिळतं. आणि नेमकं ह्या एक्सपेरिमेंट्समध्ये आपण काय मेजर करतो? आपण मेजर करतो फिजिकल क्वांटिटीज. आणि हे फिजिकल क्वांटिटीज म्हणजेच काय असतं? फिजिकल क्वांटिटीज म्हणजेच काय असतं? मेजरेबल क्वांटिटी. ज्या क्वांटिटी आपण मेजर करू शकतो, ज्याचं आपण मेजरमेंट घेऊ शकतो, त्यालाच काय म्हणतो आपण? मेजरेबल क्वांटिटी. तर मेजरेबल क्वांटिटी जशा एक्सपेरिमेंटमध्ये यूज होतात, तशा डे टू डे लाईफमध्ये सुद्धा आपण या फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट घेतो. बघा, कोणतं? साईज, व्हॉल्यूम, अमाऊंट, टेम्परेचर एटसेट्रा. अशा काही फिजिकल क्वांटिटीज आहेत, त्याचं आपण मेजरमेंट घेतो. तर या मेजरमेंट घेतो तर त्यामध्ये न्यूमरिकल डाटा रिप्रेझेंट असतो. याप्रमाणे साईज 5, 7, 8, 19. पण हा न्यूमरिकल डाटा इथे प्रेझेंट आहे, याचा आपण यूज करतो. बट ह्या न्यूमरिकल डाटामध्ये आपल्याला एकदम ॲक्युरेट स्पेसिफिकेशन मिळत नाही. आपल्याला काय हवं असतं? ॲक्युरेट मेजरमेंट, स्पेसिफिक मेजरमेंट. काय हवं असतं? स्पेसिफिक मेजरमेंट. आता हे स्पेसिफिक मेजरमेंट म्हणजे काय? तर याच्या बाजूला आपण स्मॉल लेटर्स काही लिहिल्या जातं. तर साईज बघा, साईज हिच्याच बघा मी ते मीटर लिहिते. व्हॉल्यूममध्ये मीटर क्यूब, अमाऊंटमध्ये मोल, टेम्परेचरमध्ये डिग्री सेल्सिअस. हे जे काही स्मॉल लेटर्समध्ये लिहिलेलं आहे, यावरून आपल्याला स्पेसिफिकेशन मिळतं. यावरून कळतं की हे जे आहे, जे आपण मेजर केलेलं आहे ते साईजचं आहे. यावरून कळतं की हे व्हॉल्यूमचं आहे, यावरून कळतं की हे अमाऊंटचं आहे, आणि यावरून कळतं की टेम्परेचरचं आहे. म्हणजे हे जे स्पेसिफिक मेजरमेंट आहे, यालाच काय म्हणतो? युनिट. यालाच काय म्हणतो आपण? युनिट. काय म्हणतो? युनिट. आणि प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचे डिफरंट युनिट आहे. ते डिफरंट युनिट असेल तरच आपण त्या फिजिकल क्वांटिटीला व्यवस्थितरित्या स्टडी करू शकतो. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओचं इंट्रोडक्शन आपण इथे संपूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ह्या युनिटबद्दल डिटेल बघूया. तर फ्रेंड्स, नक्कीच ह्या व्हिडिओबद्दल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि अशासारखे व्हिडिओ बघायचे असतील तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक शेअर करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा.